आपल्याला मोठी बातमी येताना पाहायला मिळते। मुंबई सीएसएमटी जवळील पादचारी पूल कोसळलेला आहे। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। टाइम्स ऑफ इंडिया इमारती जवळ हा पूल कोसळला गेलाय। यावेळची महत्त्वाची बातमी। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, का अधिक माहिती या संदर्भात? सध्याची माहिती भेटते अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून जो आपण टाइम्स ऑफ इंडिया इथं जो ब्रिज आहे हा एक पादचारी ब्रिज आहे। सीएसटीवरून अनेक प्रवासी या ब्रिजवरून ये जा करतात। तो ब्रिजचा काही भाग जो आहे तो कोसळल्याची माहिती मिळते आहे आणि या ब्रिजच्या खालून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। मुंबई फोर्ट ते जे फ्लायओव्हर असा हा रस्ता आहे, मुख्य हायवे आहे, त्यामुळे इथून जाणारा रस्त्याच्या खालून अनेक गाड्यांची वाहतूक होत असते। तसेच पादचारी पुलावर देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये जा सुरू असते। त्यामुळे काही लोक जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळते आता सध्या तरी, आणि काही लोकांना अतिशय गंभीर दुखापत देखील झाल्याची माहिती मिळते आहे। त्यांना तात्काळ जवळच्या जीटी हॉस्पिटलला उपचारासाठी घेऊन जाण्यात आलेलं आहे। मात्र खूप गोंधळ उडालेला आणि पूर्ण ट्रॅफिक जो आहे तो देखील बंद झालेला आहे, कारण उत्तर आणि दक्षिण अशीची वाहतूक करणारा हा मुख्य रस्ता आहे, तो रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। पादचारी पुलावरचा काही स्लॅब जो आहे पूर्णपणे कोसळल्याचं चित्र जे आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। आणि तो स्लॅब कोसळल्यामुळे स्लॅबच्या खाली ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। तसंच ज्या पादचारी पुलावरनं जे अगदी उदय